हा होय कुठं मोठं जावं लागलाय कोणा तो 6 जण कुठ्यावर ठेवून कोणत्या ठेवून पडलं का अरे 6 जण कारभारी 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 हाक मारली तरी होती ना कुठं आहे बघितलं का बघितलं आमचं सुंदर ज्ञान कसं काय त्याला जोडीदार आहेत का तिकडे तुझ्या तिकडे जोडीदार आहेत का बघितलं का उशीर हा कमान पण वर येतोय काय मला दम टाकतोय चांगलं दाजीकडे बघून चांगली ना धावलाय पेल्या वासे बोलतात का तुमच्यात कोण पित पेल्यानंतर लय ताल असतो अरे इकडे जम्मू पब्लिक मध्ये थोडं माणसं ये इकडे ये पुढे पुढे त्याला माहिती रट्ट बसले एक इकडे आलो नाही मारत कसा तरी गोड बोलून आणला पाहिजे नाही मारत नाही मारत कोणाला राहिलो कशाला मारतोय का ये इकडे कसं ठरवायची पट्ट्या सरळ चालते का वाकडा चालते
बेवड्या गाड्याला सिरंग मोरे यांच्याकडून 200 रुपये बक्षीस आलेलं आहे. आता तर आमच्या अंगावर मुक्ती कोण असतो. तुमच्यावर कुस्ती खाणार पण मला वाईट चांगली लागली. आता 200 रुपये दिले. 200 रुपयात काय येतं मी 60 एकर कुठली 60 काय मला तिकडे येऊन खारे काल नाही मारते अशीच कोण बोलती निवारा काल कसा तरी महाराज बेन लांबणं जवळी तू पण मारायचं नाही महाराज पाहू नाही तिथे आमचं ओळखी त्याच्यावर तू नीट कुठं चालू कर नाही मारायचे नाही मारायचं नाही मारायचं एक कॅमेरा चालू कर कॅमेरा चालू आता काय राहिले वाटतो हा शेवट खाद्यावर जायचं कॅमेरा चालू कर आता नाही मारायची बॅक कॅमेरा चालू कर अगं बॅक कॅमेरा चालू कर सर सारखं तसं दारू ठेवून वाटोळ केलं प्रपंचाचं. एक दिवस तरी म्हणलं गोड बोला पण तुमचं आहे का सुनील कधी आपलं कधी भांडण पटायचं मला देते काय कसा आवाज आहे तिला कसलंच व्यसन नाही तिला मी व्यसन घातली लगा लय दारूला पैसे दिले ते 400 100च कमी 500 देतो. ठीक आहे काय नाव तुमचं शिवशंभो ग्रुप तर्फे शिवशंभो ग्रुप तर्फे शंकर बरं राम आता बात झालं नाही मार नव सारखं पिऊन वाटलं केलं नुसतं प्रपंचाचं. एखाद्या दिवशी सुद्धा चांगलं गोड बोला म्हटलं तर काय सुधीर बसतो एक इचरो का आपलं एक दिवस विचार म्हणती पण बायांना लाज वाटते माझ्यापेक्षा वेळ असते नाही बाई आता विचारून टाकूया. बरं आपल्या लग्नाला किती वर्ष झाली बरं काय पण बोलू आम्ही लग्नाचं नाव काढलंय ना एवढ्या माणसात गाळतात किती वेळ
न आपल्या लग्नाला किती वर्ष झाली? संपेल्याशिवाय कळत नाही. चांगल्या मुली आहेत लग्न नसताना. ए म्हातारे मावसाहेब समजा होय फाट्याच्या लग्नाला 12 वर्ष झाली. बरोबर सांगते की 12 वर्ष झाली. 12 वर्ष झाली. आणि 12 वर्षात तुम्हाला काय काय घेतलं बरं? ए तुला काय कमी पडलं सांग. नाव काय काय घेतलं ते तर सांग ना. काय कमी पडलं? आज काय घेतलं ते सांग का नुसतं छताळ बनवतो याचा? ए मावसाहेब हा 50 साड्या कपाटात 50 तोळं सोनं दागिने हिच्या अंगावर. हा 5व्या मजल्यावर पंख्याखाली दुखते पट्टीच्या जीवावर. पंख्यात आली काय पाहिजे? पंखा किकवलं आणि पंखा अशी पाचवला ती घाल घाल घाल. कसा पंखा फिरतोय बघितला? पंखा तुटून पडला खाली इतका पंखा फिरवते. पंख्याचा गट्टू बांधा. मोठा म्हणतोय 12 वर्षात मी काय काय घेतलं. अहो काय तुम्हाला सांगायचंय सांग की म्हणजे सांगू सांग सगळं ह्यांना कळू दे. अहो माझ्या आई बापानं ए, तुझ्या आईबापाचा नाव घे. आधी पोराला पायावर नको मोडत. माझ्या आई बापाचं नाव घेतलं त्याला लय राग येते. माझ्या घरात तुझ्या आईबापाचं नाव घेतलंय? आजकालची पोरं सासऱ्यातले समाजात मत माझ्या आई बापाचं नाव घेऊन द्या. माझ्या आई बापानं माझ्या लग्नात 50 तोळं सोनं माझ्या घरात घातलं होतं. 50 साड्याने बॅग भरून दिली होती. पण ह्या मुडद्यानं एक फुटका पाणी ठेवलं ना हातात बांगड्या सुद्धा ठेवल्या ना ते माझ्या. तुम्हाला काय सांगायचं ह्यानं सगळं दारूवाल्याची भरती केली. ह्या सगळं विकलं आणि दारूवाल्याची भरती केली. हे माझ्या अंगावली साडी बघितली का? एका जणांना भक्ताच्या मंडळीची आणली आहे. त्यांच्याच घरनं आणली. हॅलो तरी मी म्हणते असती काळी साडी आपण घेतली. साड्याकडे सुटणार आहे आम्हाला आवरायला बाकीचं. अर्धा तास 12 वाजणार आम्हाला. ठेव 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 व्हिडिओ चालू आहे. आणि काय 200 रुपयाचं टिकलं घालून. दुसऱ्याच्या साडीला नाव ठेवतो. तू कधी घेतलीच का? 10,000चं साड्या कपाटात भरले 50. आवाज नवरा मिळावा म्हणून मी बालाजीला गेले सगळं केस दाखवून आले. हे असला बृहस्पती मिळावा म्हणून ह्या गावली साडी गजानन माझ्या घरनं आणली. हा या प्रपंचात इतके वाटोळं इतके धोधाने चालवले असं वाटतं ह्याला सोड चिठ्ठी द्यावी आणि हानमन कापच्या संघ लगेच लावावे. उशीर बघते करता का लगेच माझ सुंदर दिसते ना. चांगलं लगेच घरच्याला विचारलं का? घरच्याला विचारायचं आहेत का मालकी त्यांच्या? करू का लगेच मी त्यांच्या सगळं? ती काय हसते त्या हसते त्यामध्ये त्यांना वाटतंय बरं झालं बाया भांडीतून भांडी करायला बाया भांडी त्यांना काय करता का लगेच? अहो काय मी काही इडे आहे का? अहो केलं असतं लगेच. पण तुम्हाला काय सांगायचंय मला 12 लेकर आहेत. ती 12 वर्षात 12 पोरांना नेला पडतो. अरे मुलं म्हणजे गुलाबाची आवाज पडते ती फुलं. 12 झाली काय झाड हलवल्या कदा कदा हलवल्या फुलं पडते का? कुठे माझं शेंड फल? फळ आहे का ना माझ्या पोरासारखं
मध्ये तुम्हाला काय सांगायचं मी ह्याला लहानपणी टिहरी सुटली टिहरी म्हणजे काय केलं माहितीये का जर शिगायचं दत्तावला औषध पास द्या टिहरी झाली कसा बसला बाबा या फळावर कधी कधी पण कुठे घेतली नसेल कसं काय बसलाय फळा बसल्यावर बरं वाटतं निर्गेल तू फळांना बोलायचं मऊ लागतं मोडता खुशाल मग ते 5 बारा साड्या घेतल्या 5 बारा तोळ सोनं घेतलं आणि 5 मजली माडीवर फुकटी नाथ महाराजांनी प्रपंचाचं वर्णन केलंय नाथ महाराजांनी त्या प्रपंचाचं वर्णन केले नाथ महाराज म्हणतात की नवरा नको नको नाही पाहिजे परंतु कोणता आणि कसा राहतो आपल्या भावनेतून सांगतात फटकत लुगडाने तुटकीच्या चोळी त्याच्या घरामध्ये दोरा असावा जर का त्याच्या घरामध्ये जर दोरा नसेल तर नाथ महाराज म्हणतात की असा नवरा नको दादा नको बाई मला नवरा नको बाई दादा नको बाई मला नवरा नको बाई दादा नको बाई मला नवरा नको बाई नवरा नको बाई मला नवरा नको बाई नवरा नको बाई मला नवरा नको बाई नवरा नको बाई मला दादा नको बाई ज्याच्या घरामध्ये फटकं तुपकं असलं तरी त्याला शिवटी पुण्यापुरता घरामध्ये दोरा असावा फटकं तुपकं नेसता येईल परंतु खायला तरी चांगलं असतं ज्या घरामध्ये खायला काय काय तुझ्या घरामध्ये काय सांगतात साड्या करते का तुम्ही पाय गेला की तुमच्या घरी श्री बालाजीचा थाट असतो
कोण सांगते चष्मावाली बघावं लागेल मग त्यांच्याकडे श्री म्हणजे श्रीखंड, बर बा म्हणजे बासुंदी, हा ला म्हणजे लाडू, जी म्हणजे जिलेबी. कसं काय सेवा करवते एवढं खाती म्हणती खायला, चांगलं बोल येणार एवढं खाती. कसं माझ्या आई बाबाच्या घरी गेलं बघितलं का जावया सासरवड्याला गेल्यावर सासू गावातल्या डेऱ्यातले मोठं करून घालते सासरवडीला गेलं जावय काय स्वतःचे कपडे घालून जातो एखादा बूट एखादा चष्मा कुणाचा शर्ट तर कुणाची पॅन्ट रुबाबात जाणार आणि सासू काय तुम्हाला पाचपाकवानाचं पेट केलेलं सांगते माझ्या आई बाबाच्या घरी खाल्लं तुझ्या घरात खायला काय कळण्याची भाकरी आंब्याची भाजी कळण्याची भाकरी आंब्याची भाजी वर तेलाची काळा कोंडा कसा ना परंतु त्या भाजीवर तेल वाटीत त्याची ऐकत पाहिजे 14 लागण्यापुरता त्या भाजीवर तेल वाटीत की त्याची ऐकत पाहिजे जर का त्याच्या घरामध्ये जर तेल नसेल तर असला नवरा नको आता काय म्हणली तेल नाही तेल नाही फट्ट्या पाठ 5 वाजल्याबद्दल लगडीनं डब्याला आणतोय वत्ती कसं डब्यानं कुठं वत्ती तेल बघितलं का मुर्दा कसा बोलते गजानन भगत व्यवसाय 5 वाजता उठते दारूवाल्याचं दारू घालते पितय आणि त्या दारूच्या नसेल लगडीनं पाण्याचं डबं वाहते पाणी वाहतं लगडीनं आणि ह्याला वाटते ना तेलाच डबं वाहतं काय का सुधीत असतो अरे त्या डब्यावर सरळ काय जेमिनी सूर्यफूल अगं पण ते सूर्यफूल तेललेले पण ती पाण्याला गेले तर किती बरं त्यांनी फोडलं सुधीत असतो का तरी अहो कळणा कोटा कसा ना परंतु त्या झोपास करता येतात फाटका तुटका असलं तरी शेवटी पुण्य असता येतं परंतु प्रत्येकाला अन्न वस्त्राने निवारीची गरज असते अन्न पोटाला पोटभर नसलं तरी चालतंय फाटका तुटका असलं तरी शेवटी पुण्य असता येतं परंतु निवारण तरी कमीत कमी चांगला असावा त्याचं घर जर पाहिलं 5 मजली माळी फट्टेची 5 मजली माळी 5 मजली माळी असणारा माणूस बरेच देवळात झोपायचा का रोज मरेच देवळात झोपते जा देवळात झोपायचा का मी असा रात चालू आहे पिऊन किती जरी कडी वाजवली ना ही काय दार उघडत आणि चुकून जर दार उघडलं तर थोबाण्याचं पेन घेऊन हे माझ्या थोबाड्यात नाक फुटण्यापेक्षा म्हटला मी मर्याच्या देवळात झोपायचा तिथं 5-6 कुत्री मी हा 5-6 कुत्री हे निवांत झोपतो त्यांचं काय माती उकरून झोपतो कसा मी कशी बिली तुझ्या मानापेक्षा ती माती उकारलेली काय म्हणत नाही कुत्रे तुला काय म्हणत अहो सकाळ उठून बघावं तर हे कुत्र्या जागेवर कुत्रे ह्याच्या जागेवर सगळं कशाला खरं सांग खरं नाही ते खोटं सांगावं ह्याचं घर जर पाहिलं तर तुम्हाला काय सांगायचं ह्याचं घर जर पाहिलं तर पाऊस पडायला लागला डायरेक्ट घरात पडतो मध्ये ते थांबतच नाही आणि पोराला खेळवायचं नंतर घरात तर चालतो मग दिसतो बाहेर जायचं काय गरज पडत पोरं भेटते ती तुला आता पाय धरून उडते माझ्या मोरकाचं झालेली तुटका छप्परा मोरकाचं झालेली तुटका छप्परा हा मोडकं तोडकं त्या घराचं ना परंतु त्या घरामध्ये देवासाठी देवघरात जावं परंतु आमच्या आपला समाज 10-10 लाख रुपये खर्च करून आलेच्या नाचे बघितले बांधत असतात परंतु त्या घरामध्ये देवासाठी देवघर नसतं आणि घरामध्ये पुरुषावर नाव नसावं घरामध्ये संडास बनतात तितकं सुंदर असं संडास असते त्या संडासमध्ये बसणे सुद्धा लाज वाटते 5-5 लाख रुपये खर्च करतात त्या संडासासाठी परंतु त्या दारामध्ये पुरुष बांधावं नसतं
तुळशी औषधी वनस्पती की ज्या तुळशीपासून कितीतरी प्रकारचे रोग बरे होत असतात, म्हणून दारामध्ये तुळशी असावं. झाले थोडं राहिले. मेल्यानंतर तुळशीचं पानच का तोंडामध्ये घालतात. मेल्यावर मोक्षाला जातात. अरे जीवनपणे मोक्षाला जर जायचं असेल तर गायमध्ये तुळशीची माळा घाला, मोक्ष मिळेल. परंतु मेल्यानंतर तुळशीचं पानच काय, परंतु कोंबडीची पकड जरी ठसली तरी नाही तुम्हाला मोक्ष मिळणार. पकडत लय खाते, त्याच्यामुळे पकडत ठसली पाहिजे कोंबडीची. संडास राहते. अरे ढाबा संस्कृती आहे. पूर्वीची लोक घरामध्ये खायचं आणि बाहेर संडासला जायचे. आता काय परिस्थिती माहिती का, बाहेर खायचं आणि घरात यायचं. ढाबा संस्कृती. पण दारामध्ये तुळशी बंधान असावं की त्या तुळशीपासून कितीतरी प्रकारचे रोग बरे होत असतात. सकाळी उठल्याबरोबर आपण त्या तुळशीला जर पाणी घातलं तर त्या पानावर जर तुळशीच्या त्या पानावर जर पाणी पडलं तर ओझोन नावाचा वायू पाणी पडत असतो आणि तो ओझोन आपल्या शरीरामध्ये गेल्यानंतर आपल्या शरीरातील कितीतरी प्रकारचे रोग बरे होत असतात. महिला मंडळाला माझी एक विनंती आहे, सकाळी उठल्याबरोबर त्या तुळशीला पाणी घाला, दबात प्रदक्षिणा घाला आणि तिला हळदी कुंकू लावा. आपला हा वारकऱ्यांचा नित्य नियम आहे. आणि हा नित्य नियम जर तुम्ही केला नाही तर तुम्हाला सुखशांती लाभत नाही. कारण याच महिलाला स्वतःच्या कपाळाला कुंकू लावायला शेवट नसते, त्या तुळशीला काय वाहणार, त्यांच्याच कपाळाला टिकली काय त्या तुळशीला टिकल्या होणार. परंतु यांना माहित नाही की कुंकवाचं महत्व काय. कुंकू एक सौभाग्याचं देणं आहे की ज्या स्त्रीच्या कपाळाला कुंकू भरपूर असतं, तिच्या भांगामध्ये कुंकू भरपूर असतं, तिच्या पतीचं आयुष्य वाढत असतं. रामायणातलं एक उदाहरण आहे की ज्यावेळेस सीताबाईचं अपहरण केलं आणि अशोकवनामध्ये ठेवल्या होत्या, त्यावेळेस सीताबाई आपल्या भांगामध्ये सिंदूर भरवत होत्या आणि समोरून हनुमंतराय पाहत होते. आणि हनुमंतरायने विचारले की बाई, तुमच्या कपाळामध्ये सिंदूर कशासाठी भरतात. त्यावेळेस सीताबाईने सांगितलं की हनुमंतराया, मी माझ्या भांगामध्ये वेळेसाठी सिंदूर भरत असते की ज्या स्त्रीच्या भांगामध्ये सिंदूर भरपूर असतो, तिच्या कपाळाला कुंकू भरपूर असतं, तिच्या पतीचं आयुष्य वाढत असतं, म्हणून मी माझ्या प्रभुरामचंद्राचं आयुष्य वाढवण्यासाठी माझ्या भांगामध्ये सिंदूर भरते. त्यावेळेस हनुमंतराय हसले आणि म्हणाले, एवढूशा जर कुंकू आणि एवढूशा जर सिंदूराने जर माझ्या प्रभुरामचंद्राचं आयुष्य वाढत असेल ना, तर मी माझ्या अंगाच्या संपूर्ण अंगाला सिंदूर भरलं तर माझ्या प्रभुरामचंद्राचं किती आयुष्य वाढेल. तेव्हापासून हनुमंतरायच्या अंगाला संपूर्ण सिंदूर असतो. कुठल्याही गावामध्ये जा, हनुमंतराय एक रामदैवत आहे आणि त्या हनुमंतरायच्या अंगाला संपूर्ण सिंदूर असते. त्याला कारण एकच की आपल्या प्रभुरामचंद्राचं आयुष्य वाढवण्यासाठी हनुमंतरायाने आपल्या अंगाला सिंदूर भरला. तसं तुम्हाला जर या महिलांना वाटत असेल की आपल्या पतीचं आयुष्य वाढावं, म्हणून इथून थोडं तरी कमीत कमी त्या टिकल्याऐवजी कपाळाला कुंकू लावा, तुमच्या पतीचं आयुष्य वाढावं. म्हणून त्याच्या दारामध्ये तुळशी बांधावं नाही, त्याच्या घरामध्ये जेवणार नाही, असला नवरा नको. दादला नको तो भाई, कोणता रस काही रसिकता नाही. तो रस येण्यामध्ये भक्ती म्हणतच आपल्या प्रपंचामध्ये नाही. जर कजराचा जर रस सेवन करायचं असेल ना तर अशा कीर्तनाच्या ठिकाणी भजनामध्ये या, भारुडामध्ये तुम्हाला कोणी नाव ठेवणार नाही. संतांनी सगळे नाचो कीर्तनाच्या रंगीत ज्ञानाने फलावचे. जर का तुम्हाला असा जर आनंद मिळवायचा असेल ना तर कीर्तनाच्या ठिकाणी नाचा. लावणे मृदंग सुट्टी टाळ खुर्ची सेव ब्रह्मरस आवडेल. जर अशा जर ब्रह्मरस जर सेवन करायचं असेल ना त्याच्या कीर्तनाच्या ठिकाणी भारुडामध्ये या. परंतु आपला समाज नको त्या ठिकाणी नाचत असतो. नाचाय सुद्धा जागा लागते. प्रत्येक समाजाची जयंती साजरी करतात. बौद्ध समाजाचे लोक आंबेडकरांची जयंती साजरी करतात. धनगर समाजाचे लोक अहिल्याबाई होळकरांची जयंती साजरी करतात. आणि आपले मराठा समाज छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती साजरी करतो. प्रत्येक समाजाची
नसतात परंतु कुठेतरी जाऊन ज्योत पेटवून आणायची आणि येताना त्या गाडीमध्ये दारूचे बॉक्स टाकून आणायचे. आल्यानंतर त्या राजाची त्या राजेमध्ये प्रतिमा घालायची, आणलेली दारू प्राशन करायची आणि संध्याकाळी त्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या समोर नाचायचं. अहो छत्रपती शिवाजी महाराज कधी दारू प्यायले नव्हते. छत्रपती शिवाजी महाराजांच्या साठी वागणूक नाही. अहो छत्रपती शिवाजी महाराजांच्या पोशाखाचं अलंकरण करण्यापेक्षा अहो दाढी वाढवल्याने कपाळाला जर कोर लावली तर छत्रपती शिवाजी महाराज म्हणता येत नाही. त्यांच्या गुणाचं अनुकरण करा. छत्रपती शिवाजी महाराजांच्या गुणाचं जर उदाहरण जगायचं म्हटलं, ज्यावेळेस आपल्या मराठी सरदारांनी छत्रपती शिवाजी महाराजांना कल्याणच्या सुभेदारांच्या सुना जरा मांडली होती. इतकी सुंदर नेकलेसरी होती ती, तिने पान जरी खाली ती अशातून लाल दिसत होता, इतकी सुंदर होती. कोणत्याही पुरुषांनी जर तिला पाहिला असता ना तर पागल झाला असता. परंतु छत्रपती शिवाजी महाराजांना आपल्या मराठी सरदारांनी सांगितले की राजे आम्ही तुमच्यासाठी एक नजराणा आहे. छत्रपती शिवाजी महाराजांना वाटते की असा कोणता नजराणा आणलाय. छत्रपती शिवाजी महाराज आपल्या आसनावर उठले, ते मेण्याजवळ गेले आणि मेण्याजवळ असलेल्या त्या स्त्रीच्या डोक्यावरचा भुंकट उघडला. तिच्या चेहऱ्याकडे पाहिल्याबरोबर छत्रपती शिवाजी महाराजांच्या तोंडून एकच शब्द आले, काशीचा सुंदर रूप होती, झालो असता आम्ही सुंदर बदले. छत्रपती जर आमची आई जर तुमच्यासारखे सुंदर असते ना तर आम्ही सुद्धा तुमच्यासारखं सुंदर जन्माला आलो असतो. छत्रपती शिवाजी महाराजांनी त्या स्त्रीला आपली आई चुम्मा दिली, तिची काना नारळावटी भरली आणि तिला वाजत गाजत त्या मेण्यामध्ये घालताना तिच्या घरी नेऊन पोहोचला. असे छत्रपती शिवाजी महाराज होते. म्हणून जर नाचायचं असेल ना तसे करताना ठिकाणी वाटते, कुठेही नाचायचं नसतं. म्हणून नाथ महाराज सांगतात, एका जनाधारी समरस झाले, एका जनाधारी समरस झाले, तो म्हणून दारू पिणारा गुटखा खाणारा असला समज की नवरा मला नको. शेवटी जाता जाता एक सांगावं असं वाटतं, म्हणून सांगावं. आपल्या भारत देशामध्ये भ्रूण हत्याचं फार प्रस्त माजले. गर्भपात कशासाठी त्या मुलीचा गर्भपात करावा. मुलगा म्हणले की वंशाचा देवाने, मुलगी म्हणले की गर्भपात. हा मुलीसारखी माया पुरुषामध्ये नसते. आजकाल जर पाहिलं मुलांची संख्या एवढी वाढली आणि मुलींची संख्या कमी झाली. म्हणूनच 40-45 वर्षाचं मुलं जरी झाली तरी मुलगी मिळत नाही. त्याला कारण कोण आहे? लोकसंख्या. प्रमाण आज मुलांचं प्रमाण आहे ते 800च्या वर आहे आणि मुलींची संख्या 1000ची. मुलांची संख्या 1000वर गेली आणि मुलींची संख्या 800वर आहे. 800 मुलींची जर लग्न 800 मुलांच्या बरोबर केलं तर 200 मुलं शिल्लक राहतात. त्या मुलांचं करायचं काय? काय तीच परिस्थिती आहे. त्याला कारणीभूत आपणच आहोत. त्याला कारणीभूत आपणच आहोत. मुलगा वंशाचा देवा म्हटलं की मुलगा नाही, मुलगी म्हटलं की गर्भपात करत. अहो किती जरी मोठा भारत सरकारनं कायदा जरी काढला तर कितीही पैसे देऊन आज चिकित्सा करतात आणि त्या मुलीचा गर्भपात करतात. काय त्या मुलीमध्ये तुम्ही कमी पाहिलं असतं. आजकाल जर पाहिलं 10वी-12वीचा निकाल पाहिलं, आज टॉपर मुली आहेत. 99% मार्कापर्यंत मुली मार्क पाडत असतात आणि मुलं मात्र 40-45 मार्कावर असतात. 35 काटा पास. आजकाल कुठल्याही ऑफिस मध्ये जाऊन पहा 75% मुली काम करत असतात, कुठेतरी 25% मुलं असतात. त्याही पेक्षा पुढचं सांगायचं म्हटलं, आपल्या भारत देशाच्या पंतप्रधान काळ असं होतं की आपल्या भारत देशाचे पंतप्रधान एक बाई होते.
तिचं नाव आहे इंदिरा गांधी. युनोच्या अध्यक्ष होते त्या. युनो संघटना कशाला म्हणतात? अख्ख्या जगाची संघटना असते. प्रत्येक देशाचा एक एक पंतप्रधान मिळून जी संघटना केलेली त्याला युनोची संघटना म्हणतात. आणि त्या युनोचे अध्यक्ष होतात. मग बाकीच्या देशाचं काय पंतप्रधान मेलं होतं का? परंतु इंदिरा गांधी सारखा हुशार कुणी नव्हतं. त्याच्याही पुढे जर सांगायचं म्हटलं तर प्रतिभाताई पाटील आपल्या भारताच्या राष्ट्रपती होत्या. सुनीता विल्यम की ज्या स्त्रीनं 6 महिने अंतरामध्ये काढलं. किती उदाहरणं तुम्हाला देऊ. झाशीची राणी की ज्या राणीनं 4 वर्षाचं आपल्या पाटणीला वाहतून अख्खं रणांगण गाजवलं होतं. छत्रपती राजारामाची पत्नी तारा राणी की ज्या स्त्रीनं स्वतःच्या हातामध्ये तलवार घेऊन जयंतचं रक्षण केलं होतं. असे किती उदाहरणं देऊ. पण तुम्ही त्या मुलीमध्ये काय कमी पाहिलं? आज जागतिक महिला दिन आहे म्हणून ते सांगतो. तुमच्यासाठी सांगायचं नव्हतं. तुम्हाला कळतंय का काय आहे? आज महाशिवरात्र पण आहे, तुमची जागतिक महिला दिन आहे. लक्षात ठेवा. त्या मुलीमध्ये काय कमी पाहिलं? कशासाठी मुलीचा गर्भपात करतात? अहो जर पाहिलं तर मुलीसारखी माया पुरुषामध्ये नसते. पुरुष हा निष्ठूर काळजाचा असतो. पुरुष हा निष्ठूर काळजाचा आहे, परंतु मुलीची माया वेगळीच आहे. तुम्ही पहा की ज्यावेळेस आपण मुलीचं लग्न करून देत असतो त्यावेळेस थोडासा प्रसंग आठवणी पहा. मुलगी लग्न करून परपुरुषाची जात असते. काय तिला माहित असतं? त्या घरातली काय वस्तू माहित असते? त्या घरातलं काही माहित नसतं. आपल्याला मिळणारा आयुष्याचा जोडीदार कसा आहे, सासू कसे, नणंद कसे, दीर कसे, जाऊ कसे, काही माहित नसतं. परंतु आपल्या आई वडिलांच्या मना खातर ती मुलगी मुखातपर्यंत त्या पुरुषाची लग्नाला होत असते. तिला काही माहित नसतं. परंतु जाताना फक्त काळजी करते ती आपल्या आई वडिलांची. प्रत्येकाच्या काळात पूर्ण रडत असते. भावाच्या काळात पूर्ण रडत असते, भाई बहिणीच्या काळात पूर्ण रडत असते, भावाच्या काळात पूर्ण रडत असते. आणि सगळं की दादा आपल्या बाबांनी आपल्यासाठी भरपूर कष्ट केलं, रात्र दिवस कष्ट केलं, त्रास देऊ नकोस त्याला. एक वेळ असं झालं ज्यावेळेस मुलगी आईच्या गर्भामध्ये वाढत होती आणि आईला वाटलं की आपल्या गर्भामध्ये मुलगीच. त्या मुलीचा गर्भपात करावा दवाखान्यामध्ये गेले आणि दवाखान्यामध्ये गेले असताना ते गर्भपात करण्याच्या वेळेस त्या आतून गर्भातून एक मुलगी होती. ती मुलगी बोलत होती, आई तुझ्या बरोबर कामाला देईल, परंतु मला तू मारू नकोस अशी ते मुली बघत असते. तरी पण आपण त्या मुलीचा गर्भपात करत असतो. म्हणून नाथ मला सांगतात की असला नवरा नको, गर्भपात करणारा नवरा नको, दारू पिणारा नको, गुटखा खाणारा नको, दादला नको. आज या ठिकाणी पिंपरत ग्रामस्थ शिवशंभू मंडळ, काय सांगितलं, शिवशंभू ग्रुप या मंडळाने आम्हाला या ठिकाणी भारूड करण्याची संधी दिली. त्याबद्दल प्रथमतः त्या मंडळाचा आणि पिंपरत ग्रामस्थांचं मी आभारी आहे. आपण या ठिकाणी सर्व महिला, पुरुष वर्ग, लहान मुलं या ठिकाणी आला त्यांचंही आभारी आहे. भारूड सादर करताना माझ्याकडून किंवा आमच्या सहकार्याकडून एखादा वेडावाकडा शब्द गेला असेल तर ते आमचं आम्हाला द्या. महाराज तुम्हाला काय बोललं असेल, कुणाला चुकून बोललं असेल ते आम्हाला द्या. ह्यातनं फक्त देवाचं नाव घ्या, निर्व्यसनी राहा एवढं. तर सर्वांचं या ठिकाणी आभार मानतो. आणि या ठिकाणी एक शेवटचं पहिरं होईल आणि कार्यक्रम संपल. हा कार्यक्रम कसा वाटला ते तुमच्या संयोजकांनी 2 मिनिटात सांगावं आणि कार्यक्रम संपल. बोला.
6 वाजल्यापासून शिर्डी पावलं बरं का. तुमचा कार्यक्रम तर मी बघितला नव्हता, पण सुंदर असा भावडाचा कार्यक्रम, सुंदर असा. मी घसा बसला माझा सांगून, पण त्याला सुद्धा उजवा कार्यक्रम तुम्ही केला, त्याबद्दल पिंपळत व सर्व ग्रामस्थांच्या वतीनं तुम्हाला धन्यवाद देतो.